हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 11th ऍडमिशन 2026-27 साठी ज्या विद्यार्थ्यांनी 0 राऊंड मधून पार्टिसिपेट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून पार्ट 1 लॉक केला. त्याच्यानंतर पार्ट 2 मध्ये 10 कॉलेजेस ऍड केले. त्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट कधी मिळणार आहे याची माहिती समोर आलेली आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांनी 21 मे ला राऊंड 1 मधून पार्टिसिपेट करणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून पार्ट 1 लॉक करून ठेवलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, एकंदरीत सर्वच विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे याची संपूर्ण माहिती समोर आलेली आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, पूर्णपणे माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच माहिती, जी इम्पॉर्टंट माहिती आहे 11th ऍडमिशनच्या बाबतीत, ज्या काही नोटिफिकेशन्स आणि जी नवीन माहिती समोर येत असते त्याची तत्पर माहिती तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आपल्या व्हिडिओला हाईप करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. तर चला आपला जो व्हिडिओ आहे त्याला सुरुवात करूया. आपण जर वेबसाईटला आलो, आज बघा 15 मे 2026 आहे, दुपारचे 12:30 वाजले आहेत. नवीन माहिती समोर काय आली ते पहिल्यांदा आपण डिस्कस करूया. बघा, गुणवत्ता यादी जी आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे ही काय फायनल मेरिट लिस्ट नसणार आहे. फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच गुणवत्ता यादी 15 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाईल. तर आज आहे बघा 15 मे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. आणि या गुणवत्ता यादीबद्दल मेरिट लिस्ट मध्ये जर तुम्हाला काय अडचण असेल तर उद्या सकाळी, म्हणजेच 16 मे सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्ही ग्रीव्हियन्स रिॲड्रेसल या ऑप्शन मधून त्या गुणवत्ता यादीमध्ये जर काही चुका आढळल्या, तुमच्या नावाच्या समोर, तुमच्या ऍप्लिकेशन नंबरच्या समोर जर काही तुमच्या नावामध्ये बदल आढळला, तुमच्या गुणामध्ये काही त्रुटी आढळल्या, तर त्या त्रुटीमध्ये जर तुम्हाला सुधारणा करायची असेल त्या बाबतीतच तुम्हाला ग्रीव्हन्स रिॲड्रेसल भरायचा आहे. समजा चूक जर नाही आढळली तर अजिबात तुम्हाला काही करायचं नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये गुणवत्ता गुण आहे त्याच्यामध्ये जर चूक नाही आढळली तर उगाच तो ग्रीव्हियन्स रिॲड्रेसल फॉर्म भरू नका. पण ज्यांना खरंच आढळले, चूक आढळली, त्यांनी हा ग्रीव्हन्स रिॲड्रेसल भरायचा आहे. लॉग इन मध्ये तो ऑप्शन तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल. आता सगळी जी दुसरी महत्वाची इम्पॉर्टंट माहिती समोर काय येते, तर ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये 0 राऊंड साठी अप्लाय केलेला आहे तर त्या कोट्यातील प्रवेश प्रक्रिया 16 मे 2026 म्हणजे उद्या 11 वाजल्यापासून 19 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची माहिती काय आलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी 0 राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन केलं, पार्ट 1 भरला, त्याच्यानंतर पार्ट 2 भरण्यासाठी आपल्याला 11 मे ते 13 मे ही वेळ मिळाली होती. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी लॉग इन केलं, पार्ट 2 भरत असताना त्यांनी आपलं चूज स्ट्रीम केलं, त्याच्यानंतर आपलं जे काही मीडियम आहे ती चूज केलं आणि त्याच्यामध्ये कॉलेजेस ऍड केले. आणि हा फक्त राऊंड तुम्हाला माहितच आहे, हा राऊंड फक्त मॅनेजमेंट कोटा, मायनॉरिटी कोटा आणि इन हाऊस कोटामधील विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्या विद्यार्थ्यांना जी कॉलेज अलॉटमेंट आहे ते विद्यार्थ्यांना 16 तारखेला म्हणजेच उद्याच्याला समजणार आहे की आपल्या नावासमोर कुठलं कॉलेज मिळालेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, कॉलेजमध्ये जावं लागणार. तर ते जो कालावधी आहे तो 16 मे ते 19 मे याच्या बिटवीन जेव्हा आपल्याला प्रत्येक कॉलेजच्या जे काही समोर नोटीस बोर्ड असेल तिथं आपल्याला नोटीस बोर्डवरती आपल्याला काय दिसेल तर त्या लिस्ट लागलेल्या दिसतील. तसंच विद्यार्थ्याला आपल्या लॉग इन मध्ये पण माहिती मिळेल, मेसेज येईल. आणि विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये आपले सगळे जे फॉर्म आहेत, जो आपला ऑनलाईन फॉर्म असेल, हमीपत्र असेल, 10वीचं मार्कशीट असेल, LC असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, जात प्रवर्ग जे काही किंवा जातीचं प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिलियर असेल, जे लागू पडत असेल ते सगळे डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे. त्याच्या 2-2 झेरॉक्स काढा, वडिलांचं आधार कार्ड घ्या, तुमचा आधार घ्या, त्याचे झेरॉक्स काढा आणि हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला महाविद्यालयात जाऊन फी भरून तुम्हाला तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म करायचं असं आहे. आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर विद्यार्थ्याला घ्यायचं नसेल, ऍडमिशन घ्यायचं नसेल तर तो विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतो राऊंड 1 मधून. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आपला जो राऊंड 0 होता त्याचं पुढची कार्यवाही कशी असणार ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, 16 तारखेला काय होणार आहे, म्हणजे 16 तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये जर हरकत असेल, दुरुस्ती असेल तर ग्रीव्हन्स रिॲड्रेसल मधून तुम्ही भरायचं आहे. आणि हे 18 तारखेला ते 19 तारखेला काय होईल, सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करणे. आता ही
फायनल मेरिट लिस्ट पण ह्याच्या भेटूनच लागून जाणार आहे. 16 ते 19 तारखेच्या मध्येच फायनल मेरिट लिस्ट लागल. मग विद्यार्थ्यांनी 16 तारखेला जाऊन ऍडमिशन घेऊ शकतात. त्याच्यानंतर बघा 20 तारखेला काय होणार आहे. 20 तारखेला जे काय रिक्त जागा प्रदर्शित केल्या जातील. आता जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील, मॅनेजमेंट कोटामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर मॅनेजमेंट कोटाच्या जागा किती शिल्लक राहिल्यात ह्याच्या जे जागा आहेत त्या रिक्त जागा त्या प्रदर्शित केल्या जातील आपल्या वेबसाईट वरती. ठीक आहे. याच्यानंतर बघा मॅनेजमेंट कोटाच्या ऍडमिशन झाली, इन हाऊस कोटा आणि मायनॉरिटी कोटाच्या ऍडमिशन झाल्यानंतर आपला जो राऊंड लागणार आहे, कुठला राऊंड लागणार आहे, आपला 0 राऊंड झाला त्याच्यानंतर आपला राऊंड 1 लागणार आहे. त्यासाठी जी प्रोसिजर आहे ती नंतर विद्यार्थ्यांना करायची आहे. तर बघा विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे जी काही कार्यवाही आहे ती पूर्णपणे कंप्लीट करायची आहे. नवीन जी माहिती आली समोर त्याच्यामध्ये जर काय अडचण असेल तर विद्यार्थ्यांनी मला इंस्टाग्राम वरती रीच आउट करू शकतात. विद्यार्थी आपले जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता जर तुम्हाला काय अडचण असेल तर. ठीक आहे. याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांना ग्रीव्हियन्स रिॲड्रेसल भरायचा आहे, काही विद्यार्थ्यांच्या नावामध्ये, गुणवत्तामध्ये, गुणांमध्ये किंवा त्यांच्या कॅटेगरीमध्ये जर काही फरक आला असेल तर त्याच्याबद्दल जो ग्रीव्हियन्स रिॲड्रेसल भरायचा आहे तर तो कसा भरायचा आहे. तर आय थिंक लॉग इन मध्ये तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इन आयडी टाका, त्याच्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड असेल तो तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर करा सगळ्यांनी. आणि कॅप्चा एंटर केल्यानंतर बघा ग्रीव्हियन्स रिॲड्रेसल म्हणून तुम्हाला एक नवीन ऑप्शन मिळून जाईल. तर तो ग्रीव्हियन्स रिॲड्रेसल तुम्हाला त्या ऑप्शन मधून तुम्हाला काय करायचं आहे, अजून तर तो ऑप्शन दिसलेला नाहीये, अजून तर तो ऑप्शन आलेला नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांना जर ग्रीव्हियन्स रिॲड्रेसल कसा भरायचा आहे तर ते ऑप्शन आल्यानंतर आपण त्याच्यावरती नवीन व्हिडिओ अपलोड करूया. ठीक आहे. आय होप सगळ्यांना ही माहिती इथपर्यंत समजलेली आहे. तर जर काय तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही मला इंस्टाग्राम वरती रीच आउट करू शकताय. हीच जी माहिती आहे त्याच्या बाबतीत इम्पॉर्टंट माहिती आपण आता डिस्कस केली. 16 मे ला गुणवत्ता यादी जी आहे फायनल मेरिट लिस्ट ती लागू शकते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज लागल, पण ग्रीव्हियन्स रिॲड्रेसल नंतर 16 मे ला किंवा 17 मे ला फायनल मेरिट लिस्ट लागल. पण ऍडमिशन्स हे ऑलरेडी चालू होतील उद्यापासून. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल आणि 19 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालतील. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची. ठीक आहे. ऍडमिशन शेड्यूल मध्ये काही चेंज नाही आहे. त्याच्यानंतर ब्राउझर अँड मॅन्युअल्स मध्ये काही नाही. इथं कुठं तर तुम्हाला मेरिट लिस्टचा ऑप्शन दिसून जाईल बघा. वरती होम, सर्च कॉलेजेस, कट ऑफ, करिअर पाथ, डाउनलोड आणि FAQ आहे ना, ह्याच्या इथं कुठंतरी तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा जो काही ऑप्शन असेल तो इथं अवेलेबल करून दिला जाईल. तर तुम्ही इथं चेक करू शकता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ती लागणार आहे. ठीक आहे. थांबूया आपण इथे याच व्हिडिओमध्ये आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली.